तुम्ही रोज संध्याकाळी दिवा लावता का? असं वाटतं ना की आपण एक छोटीशी पूजा करतो आणि देव आपल्यावर खुश होतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दिवा लावताना नकळत अशा चुका करत आहात ज्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरात येण्याऐवजी नाराज होते, तर हो, अनेक लोक रोज दिवा लावतात, पण त्यांना माहीतच नसतं की छोट्या छोट्या चुका त्यांच्या आयुष्यात दारिद्र्य, अडचणी आणि अशांती घेऊन येतात. कधी विचार केला आहे का, काही घरात नेहमी पैसा टिकतो आणि काही घरात पैसा येतो पण टिकत नाही. यामागचं एक मोठं कारण म्हणजे संध्याकाळच्या दिव्याची योग्य पद्धत आणि त्यावेळी होणाऱ्या चुका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दिवा लावताना टाळायच्या 5 मोठ्या चुका आणि योग्य पद्धत जी लक्ष्मीला तुमच्या घरी आकर्षित करते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढू शकते. दिवा नेहमी स्वच्छ ठिकाणी लावला पाहिजे. धूळ, कचरा, अस्ताव्यस्त जागा, नकारात्मक ऊर्जा. लक्ष्मी स्वच्छतेत वास करते. दिवा लावण्याआधी जागा स्वच्छ करावी व रोज एक ठिकाणच ठेवावे. तुटलेला दिवा लावणे हे लक्ष्मीचे अशुभ संकेत आहे. याने ऊर्जा तुटते. मातीचा नवीन दिवा वापरावा. दिवा स्वच्छ धुवूनच घ्यावा. रागात किंवा वाद करून दिवा लावणे शक्यतो टाळावे. भावना खूप महत्त्वाच्या असतात. रागात केलेली पूजा हे परिणाम कमी देते. मन शांत नसेल तर 1 मिनिटे डोळे बंद करावे. दिवा विझणे म्हणजे अपशकुन मानतात. योग्य तेल वापरावे आणि शक्यतो वारा लागणार नाही या ठिकाणीच दिवा ठेवावा. चुकीच्या दिशेला लावणेही परिणाम देत नाही. पूर्व दिशा याने ज्ञान प्राप्त होते. उत्तर दिशा संपत्ती प्राप्त होते. शक्यतो दक्षिण दिशा येथे दिवा लावणे टाळावे. जर तुम्ही रोज दिवा लावताना एक छोटा मंत्र म्हटला तर ओम दीपज्योती नमस्तुते, ओम दीपज्योती नमोस्तुते, ओम दीपज्योती नमोस्तुते, घरात सुख, शांती, समृद्धी येते. दिवा लावणं ही फक्त एक परंपरा नाही, तो आपल्या घरात प्रकाश, सकारात्मकता आणि लक्ष्मीचं स्वागत करण्याचा मार्ग आहे. आज आपण पाहिलं की छोट्या छोट्या चुका आपल्या आयुष्यावर किती मोठा परिणाम करू शकतात. जर तुम्ही आजपासून या 5 गोष्टी टाळल्या, तुमच्या आयुष्यात बदल जाणवेल. कदाचित पैसा टिकायला लागेल, घरात शांतता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं, मनाला समाधान मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही या गोष्टी माहीत नसतील. लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद आणि लक्ष्मी माता तुमच्या घरात सदैव वास करो.